छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भावी भक्तांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होतानाचं चित्र दिसत असून परराज्यातून येणाऱ्या भाविकांना मात्र या प्रकाराचा मोठा फटका बसताना दिसत आहे। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या कानाकोपऱ्यातून श्री घृष्णेश्वर येथे दर्शनास भाविक येतात। येणाऱ्या या भाविकांच्या मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात लांबलचक रांगा लागलेल्या असतात। रांगांमध्ये उभे असलेल्या भाविकांचे 3 ते 4 तासानंतर दर्शन होते, तर परराज्यातील काही भाविकांना अर्जंट दर्शन करण्यासाठी दलालामार्फत प्रत्येक व्यक्तीस 1000 ते 5000 रुपये मोजावे लागतात। नेहमी सुरू असलेल्या या दलालीतून भाविकांची हजारो रुपयांची लुबाडणूक होत असून या मंदिरात जल अभिषेक, रुद्रम अभिषेक, लघुरुद्र अभिषेक, महारुद्र अभिषेक, अतिरुद्राभिषेक असे अनेक प्रकारचे अभिषेक केले जातात। सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार 101, 201 व 501 रुपये अशी अभिषेक करण्याची रक्कम आहे। प्रत्यक्षात मात्र परराज्यातून येणाऱ्या भाविकांकडून 1000, 100, 2500, 5000, 11000 अशी रक्कम वसूल केली जाते। धर्मादाय आयुक्तांच्या नियमानुसार केलेल्या या अभिषेकची पावती भाविकांना द्यावी लागते। इथे मात्र एवढ्या मोठ्या रकमेची कोणतीही पावती दिली जात नाही। अभिषेक करण्यासाठी कुठल्याही वेळेचे येथे बंधन नसल्यामुळे गाभाऱ्यात अभिषेक करणाऱ्या या भक्तांच्या गर्दीमुळे मोठी कोंडी होते व 4-4 तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो। मंदिर परिसरात दलालांनी शक्कल लढवत एक महिला अपंग असल्याचे भासवत व्हीलचेअरवरून मंदिरात प्रवेश केला। मंदिरात जाताना ही महिला मंदिर परिसरात व्यवस्थित फिरताना दिसली। अशा प्रकारे दर्शनास सोडण्याचे प्रकार हे इथे आढळून येत आहेत। मी हितेश रमेश ठाकरे एकलव्य संघटना युवा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो। आपल्या वेरूळमधील ऐतिहासिक 12वे ज्योतिर्लिंग या ठिकाणी अफाट अशी गर्दी असते। या गर्दीचा फायदा घेत इथे अभिषेकाच्या नावाखाली 1000, 2000, 5,000, 10,000 रुपये घेतल्या जातात। 5,000 लोक लाईनीत उभे असताना तिथून पैसे घेऊन लोक काढून अभिषेकच्या नावाखाली अर्जंट दर्शन करण्यात येते। पुन्हा एजंटशिप खूप प्रमाणात वाढलेली आहे। अर्जंट दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट होत आहे। इथे अनमोल मल्टी सर्व्हिसेस या सिक्युरिटी एजन्सीमुळे हा कारभार चालू आहे। या संदर्भात मी वारंवार ट्रस्टला पत्र व्यवहार केलेले आहे, निवेदन दिलेले आहे, तरी त्यांनी करार पद्धती रिन्यू न करता इंडिया न्यूज TV 24 करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।